डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या। संतप्त घटनेनंतर नसरापूर गावात आज कडकडीत बंद। घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून निषेध करण्यात येणार। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता। प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार अशी सूत्रांची माहिती। 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढउतार। 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद, त्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ। मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमती 50 रुपयांची त्यात वाढ होणार अशी सूत्रांची माहिती। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार। राहुल गांधी यांचं हे भाग्य। बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं होणार कमी। टोलमध्ये कोणतीच वाढ नाही। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केलेली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं हे आवाहन। राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीतील परप्रांतीयाला मनसैनिकांनी दिला चोप। मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यानंतर व्यक्तीने राज ठाकरेंसह मराठी माणसाची माफी मागितली। स्वभाषेचा अभिमान असायला हवा। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायला हवी, मात्र भाषेच्या नावावर हिंसा नको। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। सुनेत्रा पवार यांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते। रोहित पवार यांचं हे सूचक विधान। भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते। 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनताच ठरवणार। पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी इच्छा, युगेंद्र पवार यांचं भाष्य। TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय। अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप। आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स। येत्या आठवड्यात ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार। बोंधू खरात नॉमिनी असल्याची देखील माहिती। राज्यात आता डिजिटल जनगणनेला सुरुवात। नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार। डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत। 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल बघता येणार। जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू। वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला मिळणार चालना। बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर। 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। मागील 5 दिवसांपासून बांदा शहरामध्ये सर्वात जास्त तापमान। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।